बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा कामकाज सप्ताह लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आजपासून राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने देशव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात नंदुरबार शहरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फलक हातात घेऊन शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन केले। 5 दिवसांचा सप्ताह आमचा हक्क आहे, कामाचा ताण कमी करा, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात। बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आजच्या घडीला बँकिंग क्षेत्रात कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढलेला असून 6 दिवसांचा कामकाज सप्ताह कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे। इतर अनेक सरकारी व निमशासकीय विभागांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसांचा कामकाज सप्ताह लागू करण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी करण्यात आली। या आंदोलनाद्वारे केंद्र सरकार व संबंधित मंत्रालयाने बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। तुमचं नाव काय आहे, काय एकंदरीत आंदोलन आहे, कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार? नमस्कार, मी मयूर चंद्रकांत पाटील, ब्रांच मॅनेजर युनियन बँक ऑफ इंडिया। आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून 5 दिवसाचा आठवडा करा ही मागणी सगळे भारतातले सगळे बँक कर्मचारी करत होते, पण अजूनपर्यंत आरबीआयच्या मान्यतेनंतर शासनाने 5 दिवसाचा आठवडा अजून जाहीर केलेला नाहीये आणि त्यासाठी आमचं आज एक दिवसीय आंदोलन आहे। अजूनही शासनाने जर हे 5 दिवसाचा आठवडा जाहीर नाही केला तर आम्ही अविरत संप करणार आहोत आणि बेमुदत संपावर जाण्याची सगळ्या भारतातल्या कर्मचाऱ्यांची तयारी आहे। यूबीओ आणि यूएफबीओच्या बॅनर खाली आम्ही सगळे भारतातले संबंध कर्मचारी आज एक दिवसाचा संप करतोय। हा संप फक्त एक दिवसाचा आहे, पण या संपामुळे भारतातल्या कुठल्याही बँकेच्या ग्राहकाला त्रास होणार नाही याची आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे। आमच्या सगळ्या बँकांचे एटीएम फुल आहेत। आमचे डिजिटल चॅनल जे यूपीआय, फोन पे, भीम ॲप, परत प्रत्येक बँकेचं आपलं डिजिटल ॲप जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करतंय याची दक्षता आम्ही घेतलेली आहे।